हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणता स्मृतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम। ओम नमो भगवते नारायणीय। ओम नमो भगवते नारायणीय। ओम नमो भगवते नारायणीय। नमस्ते पुण्यस्मत्कूले निरञ्जन सुसेव्यं। नमस्ते पुण्यस्मत्कूले निरञ्जन सुसेव्यं। विशालाक्षे कृपायुते विशालक्षे कृपायुते भारती नमो नमः। भारती नमो नमः। ओम नमो भगवते नारायणीय। ओम नमो भगवते नारायणीय। उदयोस्तु सदाशिवे सर्वपातैकैमुच्यते। उदयस्तु सदाशिवे सर्वपातैकमुच्यते। मयूरेश्वरे विजया
मयूरेश्वरी विजया पद्मावती नमो नमः पद्मावती नमो नमः ओम नमो भगवते नारायणीय ओम नमो भगवते नारायणीय नमस्ते भक्तिस्ते कल्याणी धन्यसी हरिप्रिया नमस्ते भक्तिस्ते कल्याणी धन्यसो हरिप्रिया कैवल्य ज्ञान दीपिका कैवल्य ज्ञान दीपिका लोकमाता नमोस्तुते लोकमाता नमोस्तुते ओम नमो भगवते नारायणीय ओम नमो भगवते नारायणीय नमस्ते वैष्णवी सफलम जन्म जीवित सुजीवितम नमस्ते वैष्णवी सफलम जन्म जीवितं च सुजीवितम अजितानंद कृपा दर्शन अजितानंद कृपा दर्शन कमला देवी नमोस्तुते कमला देवी नमोस्तुते ओम नमो भगवती नारायणीय ओम नमो भगवती नारायणीय ओम नमो भगवती नारायणीय श्री गणेशाय नमः व्यास उवाच तच्छक्तिभूतः सर्वेषु भिन्नो ब्रह्मादिर्भूतिः कर्ता भोक्ता संवारता सकलैश्च जगन्माता ही शक्तीची उपासना भगवती ही शक्ती आहे त्या परब्रह्माची शक्ती आहे आणि त्यामुळे ती शक्ती सर्वांमध्ये असून सर्वापासून अलिप्त पण आहे ती सर्वात आहे पण सर्वांपासून अलिप्त आहे आणि म्हणूनच ती उत्पत्ती स्थिती लय किंवा संहार ही घडवत असते जन्मेजयला विचार मांडलेले आहेत जीवनमूल्य व्यासांनी सांगितलं कर्ममार्ग आहे उपासना आहे तपाचरण आहे भक्ती आहे भावना आहे याचा शुद्ध विचार त्या ठिकाणी व्यक्त केला आणि यामुळे आपण नवरात्र सुरू झालेला आहे समर्थ रामदास म्हणतात द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी उदोकारे गर्जती सकळा चामुंडा मिळूनी म्हणून भगवती शक्तीच्या मध्ये सुद्धा एक वैशिष्ट्य असं आहे ह्याच्यात त्यांनी व्यक्त केल्याप्रमाणे भांग हा असला पाहिजे भांग नसणं हे दोषयुक्त सांगितलेलं आहे आणि त्यामुळे स्त्रीच्या ठिकाणी
कशामुळे कसं परिवर्तन घडत असतं, बुद्धीत कसं परिवर्तन घडतं, हे उद्या म्हणाल हे असून सुद्धा होणार नाही का? होऊ शकतं. एकच गोष्ट त्याला कारणीभूत नसते. प्रत्येक गोष्टीला अनेक गोष्टी मिळून त्या घटना घडतात आणि मग आपल्या लक्षात येतं हे कसं घडलं. त्यामुळे निर्दोष आचार, निर्दोष कर्म आत्ताच्या काळात घडणं कठीणच आहे, हे मान्य आहे. मी अगदी शतशः मान्य करतो. तरी सुद्धा काय कमीत कमी करू शकतो आपण? निर्दोष कर्म कसं कमीत कमी करू शकतो, त्याचा विचार यात सगळ्यांनी सांगितलेला आहे. म्हणून कुलदेवी प्रत्येक कुळाला दिलेली आहे ती शक्ती उपासना. ज्या कुळात ज्या जीवाचा जन्म होतो त्याची रक्षण करती देवता एक प्रत्येकाला आहे. आजकाल काय होतंय आम्हाला माहितीच नाही हो. बरं, सासूला माहिती नाही, तिच्या सासूला माहिती नाही. बरं, मग इतर कोण आले तर आत्ताच मध्ये परवा एकाने चौकशी अशाच केली. आता ह्या मधला जो एक काळ गेला आहे ब्रिटिश आल्यानंतरचा, त्याच्यामध्ये फार मोठी परिवर्तन घडली. म्हणजे तुम्हाला खरंच ऐकून माहिती असेल, लेले शास्त्री माहिती आहेत ना, लेले गुरुजी नारायण गेटापाशी होते. नारायण गेटापाशी होते, इकडे येत होते नेहमी दर्शन होत. त्यांच्या मुलीचं शास्त्री म्हणून माणूस मुलीचं लग्न झालं, लेले आडनाव. ते त्यांची वेदपाठ शाळा होती. म्हणजे आता आणि जरा जवळची खूण सांगतो, नारायण पेठेमध्ये बेडेकर मिसळ होतं ना, जयशंकराचार्य नाही पोस्ट गेटाच्या शेजारी, नारायण गेट शेजारी, त्याच्या शेजारी यांची वेदपाठ शाळा होती. ब्राह्मण सगळं चांगलं आहे बघून नाशिकला मुलीचं लग्न केलं. मुलगा झाला, आता मधलं त्यांनी सांगत नाही, मुंजीचा झाला. आणि त्यांनी सांगितलं घरात, मला आपल्या मुलाची मुंज करायची नाही. आपल्याकडे पद्धत नाही म्हणून, तुमची मुंज नाही झाली, वडिलांची नाही झाली, त्यांच्या वडिलांची नाही झाली. आपण मग वडिलांना माझ्या सांगितलं नाही, मग दानवं कसं दिलं, वडिलांनी घातलं, त्यांना कुठे दुखवायचं. गंमत बघा. आणि मग आता काय करू, माझा तर मुलाची मुंज करायची. केवढे प्रश्न निर्माण होतात बघा. कोणाला काय सांगायचं. शेवटी कुठला तरी तुटपुंजा आधार धर्मशास्त्राचा सांगितला. मी शास्त्री पंडित नाही, धर्मज्ञ मी पालन करता आहे, प्रयत्न करतोय जास्तीत जास्त आपण शुद्ध आचार करण्याचा. त्यांना सांगितलं, आता तुमच्या दोघांचा जन्म गायीच्या उदरात न करा, ती शांतीच्या वेळेला एक विधी आहे, आणि मग त्याच्याकडनं मग पुढे तुम्ही तो जन्म झाला म्हणा, शुद्धी करायची, आणि मग त्याची मुंज, मग पुन्हा लग्न, मग ह्या मुलाचं गायीच्या मुखात न धरायचा आणि मग त्याची मुंज करायची. म्हणजे किती ही फसवणूक म्हणायची का सरळ म्हणायचं का सगळंच योग्य म्हणायचं. आणि म्हणून प्रत्येक कुळाला देवता ह्या दिलेल्या, त्या जीवाने त्या कुलपरंपरेप्रमाणे, परत बोलतोय, कुलपरंपरेप्रमाणे तुम्ही तो आचार कुलाचार केले पाहिजे, आणि प्रत्येकाने केले पाहिजे. आई वडील आहेत म्हणून ते करतील,
त्यांचं तुमचं विवाह झाला की प्रत्येक जण स्वतंत्र. उत्पन्नाला एक म्हणता का हो? ज्याचं त्याचं उत्पन्न असतं त्यावेळेला म्हणता का की नाही हे माझं आहे ते तुझं आहे, म्हणतोच ना. मग कुलधर्माला नाही का वेगळे येतं ना. त्याच्यामुळे ज्या प्रत्येकाने करायचंच असतं. नाही तर सहभाग घ्यायचा. नाही तर काय होतं, आम्ही की नाही जातो वर्षातनं एकदा, दर्शन घेतो, पैसे ठेवतो, मोकळे होतो. नाही चालणार, ही नाही पद्धत. आणि त्या क्षणाला आई वडिलांनी थांबायला पाहिजे. ते करणार म्हणाले की, पण जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आई वडील असताना दोघांनी एक असतील त्या संसारातलं कुळासाठी केलं पाहिजे. म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या. निदान नवरात्रात तरी शक्तीची उपासना व्हावी ही इच्छा महर्षी व्यासांची आहे. शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सांगितली. ते म्हणतात कर्मानुष्ठान करावं, उपासना भक्ती ही सुद्धा करावी. केवळ कर्माने पूर्णता येत नाही. फक्त कर्माने पूर्णता येत नाही. आम्ही ज्ञानी आहोत, आम्ही उपासक आहोत. आहे उदाहरण अगदी काय सांगावं, चांगले तत्ववेत्ते, उत्तम प्रकारचं शासनाकडनंही सन्मानित, ऋग्वेदाचे उत्तम प्रकारचे उपासक, पण कर्मानुष्ठानामध्ये पूर्णपणे उदासीन. बायकोनी घरात सत्यनारायण ठरवला की यांनी पायात जोडे चपला घालायचा आणि बाहेर पडायचं. काय तुम्ही कराल? म्हणून व्यास सांगताय दोन्हीकडेही समर्थ पाहिजे. उपासनाही असली पाहिजे, भक्तीही असली पाहिजे. कर्मानी पूर्णता होत नाही. मनाकडून, इंद्रियाकडून अनेक प्रकारचे दोष सतत घडत असतात. ते निर्दोष कर्म घडणं अवघड आहे. यासाठी कर्म जे जे करू ते शेवटी मनापासून भगवंताला अर्पण करणे हा एक मार्ग आहे. मनाची समजूत करायचे की यथासंग कर्म झालं, परंतु तसं वाटलं तर मग काय व्हायला पाहिजे? पूर्णपणे मानसिक समाधान वाटायला पाहिजे. आणि जर ते वाटत नसेल, आपल्यासाठीचा विचार सगळ्यांचा, असं वाटत नसेल तर कर्मात न्यूनता कुठेतरी आहे, जी आपल्याला सहजतेने कळलेली नाही. परत सांगतोय तेच मी की न्यूनता कुठेतरी आहे. का आम्हाला वाटू नये? तिथे त्याचं उत्तर दिलेलं आहे व्यासांनी. आणि म्हणून कर्मानुष्ठानाबरोबर उपासना पाहिजे, स्मरण असायला पाहिजे. हा मोठा शास्त्रीय सिद्धांत आहे. आणि यासाठी उपासना आणि कर्म हा एक पक्ष आणि भक्ती हा एक पक्ष आहे. तो भावा निगडीत आहे. अकिंचन अवस्था असते, म्हणजे पैसा, अडका, द्रव्य हा एक अर्थ असला तरी दुसराही अर्थ आहे. मी कर्म केलं, धर्मानुष्ठान केलं, उपासना केली ही समजूत असते, परंतु अकिंचन मनुष्य राहू शकत नाही. कारण मी हे कर्म केलं, मीचा स्पर्श त्याला होतो. सुदामजींसारख्या महात्म्याला मात्र वैशिष्ट्य घडलं. ते अकिंचन होते, बुद्धी ही तशीच होती.
भगवंताकडे मी कधीही मागणार नाही, आणि देव म्हणतायत मी मागितल्याशिवाय देणार नाही. आणि मागितलं आपण की भगवंताकडलं लक्ष कमी होतं. म्हणून सोपा उपाय सांगितलाय मागे आपल्याला. अगदी कुठल्याही देवतेसमोर गेलं, गुरूंकडे गेलं, भेद धरायचाच नाही. आपलं उपास्य दैवतच ते धरायचं. कुठलं जे असेल ते त्याच्यामध्येच बघायचं आपण. सगुण दर्शन जरी हे घेत असलो तरी आपल्या उपास्यतेचं दर्शन. आता इथे महालक्ष्मी आहे, पण आपली कुठे तुळजाभवानी असेल, रेणुका माता असेल, विंध्यवासिनी असेल, तर तिचं स्मरण लगेच तिच्यामध्येच करायचं. ती रूप दाखवते त्यात, लक्षात घ्या. अनुभव येईल का नाही, ही दृष्टी आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी बुद्धी तशी होते. यासाठी व्यासांनी जन्मेजय राजाला चंद्रवंश आणि सूर्यवंशातली चरित्र सांगितले. संबंध देवी भागवत जीवन मूल्याधिष्ठित आहे, आणि यासाठी हे स्वरूप त्यांनी सांगितलंय सगळं. भगवान वेद व्यासांची प्रज्ञाशक्ती ही विलक्षण होती. योगाभ्यासही घडतो. धर्माचरणाने वागण्यामुळे त्याचं फळ म्हणजे काय असतं, तर एकच असतं, आणि ते म्हणजे बुद्धीत विषय स्थिर होत नाही. येत नाही म्हणत नाही आम्ही, बुद्धीत येणारे. कारण पंचमहाभूतात्मक देह आहे, तेव्हा उगीच आवरत बसायचं नाही. तो दुप्पट वेगाने माणसाला फिरवतो, पण तो शिरत नाही, टिकत नाही. मग मनुष्यात्मक बुद्धीचा विषय म्हणजे उपासना. आणि त्यामुळे आपल्याला सत्यम प्रतिष्ठाय क्रिया फलाश्रय अशी बुद्धी प्रत्येकाला होते. सत्याचं फळ सांगितलेलं आहे. शरीरानी मनानी वाणीनी सत्यनिष्ठ राहणं. मनानी लक्ष पाहिजे, मनात असत्य नसावं. मनानी वाणीनी इंद्रियांनी निग्रह घडेल. पण अंगीकार म्हणजे काय होतं, समाधी अवस्था प्राप्त होऊ शकते. आणि समाधी म्हणजे काय आहे, तर आपल्या उपास्याशी तादात्म्य होऊन देहभान विसरणं, ती समाधी आहे. त्या क्रिया काय घडतात ते पतंजली सांगतायत, हठयोग सांगतोय, कुंडलिनी सांगतायत, अनेक मार्ग सांगतायत. पण ते करून घ्यायला आणि बघायला आज कोणीही समोर नाही. त्यामुळे आपण बघायचंय काय, आपण बघताना तादात्म्यता, देहभान विसरणं, हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. आणि यासाठी नारद सांगतात, लोकसंग्रह हे उद्देश नारदांचा आहे. वासना अनंत आहेत, लोकप्रवृत्ती वाममार्गाकडे वळालेली आहे. आणि यासाठी एक उद्देश आहे की भगवंताचं चरित्र कार्य गुणानुवाद भागवतात आहे. पण वाममार्ग प्रवृत्ती बदलून, म्हणजेच त्या ठिकाणी तया सत्कर्मी रती वाढो, तया सत्कर्मी रती वाढो. बुद्धी प्रत्येकाला आहे. कार्य समजून घेतलं की रजोतमो गुण जास्त होतो. आणि रजोतमो गुण जास्त होणं म्हणजे अधर्म हा धर्म वाटायला लागतो. जो मगाशी मी आपल्याला सांगितलं तो, की आम्हाला कोणी सांगितलं तुमच्याकडचा धर्म हा असा आहे की लगेच आमच्यात आम्ही बदलायला, म्हणून त्याला म्हटलंय परधर्म भयावहा. नाही उपयोगाचा बरं का, परधर्म नाही. जाणता आलं पाहिजे.
आचरणही घडलं पाहिजे, मनुष्याला ते भोगावं लागतं. यासाठी विवेक हवा आहे. पैसा, सत्ता, अधिकार यात एकही गोष्टीत विवेक नसतो. परंतु स्वतःला शांती नसते. विवेक नसणं म्हणजे काय? शांतता नसणे. आणि म्हणून हिते त्या ठिकाणी बघायचं आहे. यासाठी व्यास महर्षींनी सांगितलंय, आचार्यांनी ते सांगितलं, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. मनुष्य जन्म मिळाला तरी नुसता उपयोग नाही आहे, मनुष्यत्व आलं पाहिजे. आता त्याला एक पर्यायी शब्द फक्त एवढाच म्हणेन, माणुसकी असली पाहिजे. तिथे दुसरा शब्द नाही, मनुष्यत्व असलं पाहिजे. नाही तर आज मनुष्यातच नरपशु किती झाले. मधल्या काळात बघितलंय ना आपण, कुठल्या राजकारणी माणसाचं काय काय केलं, त्याने उद्योगन कसे केलं, घरामध्ये सुनेला तिला आत्महत्या करावी लागली. हे मनुष्यत्वाचं लक्षण आहे का? आणि म्हणून हे बघायचं आहे, लोकांची बुद्धी सुधारायची आहे. मान सन्मान पुरस्कार व्यासांनी अपेक्षित केलेले नाही आणि कोणी दिलेले नाही. हे रहस्य समजणं, समजून घेणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून ही चित्शक्ती आहे, हे लक्षात घ्या. शक्ती विना जड सृष्टी क्रांती होत नाही. शक्तीला प्राधान्य दिसतं योग साधनेत. सर्व वृत्ती चेतन वृत्तीतून, ती शक्ती क्षेत्रातून दिसून येते. मग चित शक्ती सुद्धा शिल्लक राहत नाही. देह पडतो, पण देह जरी पडला तरी चैतन्य शक्ती ही अनंतालाही विलीन होत नसते. म्हणून तिथे धरतात, तो अनंतात आहे अजून. आणि त्यामुळे देह जरी पडला तरी ही चैतन्य शक्ती अव्यक्त रूपाने शिल्लकच असते. म्हणून मध्ये आपल्याला सांगितलं, देह सुटला म्हणजे सगळं संपलं, हे होत नाही. कदाचित जीव तिथला पैसा अडका स्थावर नाही घेऊन जाऊ शकत, पण एक गोष्ट आहे, नको ते नेलं जातं. म्हणजे काय? मन बुद्धी चित्त ज्याच्यात गुंतलं आहे ना, ते सगळं घेऊन जात असतो. सगळं लक्षात ठेवा. सगळ्या सुप्त. आणि म्हणून जन्मोजन्मीच्या इच्छा आकांक्षा वासना कोणत्या जन्मात फलोन्मुख होईल सांगता येत नाही. म्हणून मन बुद्धी चित्त निर्वासना रूप होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून संत सांगतात की ते गुंतवून ठेवा. म्हणून संत सांगतात ते गुंतवून ठेवा. कशात? भगवत नामामध्ये गुंतवून ठेवा. म्हणजे तिथे परत त्याला अडकायला संधी नको. अडकला तर देव अडकेल असं म्हणू आपण. देवाशीच्या ठिकाणी आपलं मन बुद्धी चित्त अडकेल. काय वाईट आहे? पण तिथेच अडकलं पाहिजे. जन्माला कारणीभूत तर होणार नाही. यासाठी हा विचार त्यांनी सांगितला. आणि ही जी शक्ती असते चैतन्य शक्ती, तिला महाशून्य अवस्था म्हटलेलं आहे. परमेश्वराच्या सर्व व्यापी अविभाज्य शक्तीमध्ये चित्शक्ती असते. आणि त्यालाच शास्त्रीय परिभाषेमध्ये
विमर्शन शक्ती असं म्हटलेलं आहे. या भगवतीची 3 शक्ती रूप आहेत. शक्तीची, याचीच शक्तीची कोणती आहेत? ती निर्गुण आहेत. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. या 3 गोष्टी असल्याशिवाय कोणतंही कर्म घडत नाही. हे जे आहे त्या ठिकाणी न घडण्याचा परिणाम तो या स्वरूपाने आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ब्रह्मा विष्णू महेशांचंही कार्य चाललेलं आहे. नियामक सृष्टीचे अधिकारी भगवंतांनी या सृष्टीत ठेवलेले आहेतच. सृष्टीत ओंकार हे परब्रह्म अक्षर आहे. ओम उपासनेने आदिशक्तीच्या सामर्थ्याचा बोध आणि ज्ञान उपासकांना होत असतं. मनुष्याचं मन सत्प्रवृत्तीकडे वळतं. पुण्यकारक षडगुण वर्धमान करणारं असतं. जीवनात सच्चित आनंद याची अनुभूती येत असते. आणि यामुळे इच्छा आमची कशी आहे ती करत नाही काही बरं का. फक्त ती उर्मी निर्माण होते इच्छेची, पण ती प्रबळ झाली की मग शोध घ्यायला लागते. त्याचं नाव ज्ञान आहे. उदाहरण, मला औषध आणायचं आहे. कुठे मिळतं? इच्छा आहे औषध आणायचं आहे, पण कुठे मिळतं समजलं पाहिजे ना. त्याचं नाव आहे ज्ञान. आता ते औषध पाहिजेली इच्छा आहे मनात, पण ज्ञान पाहिजे. वाण्याच्या दुकानात तर मिळणार नाही ते औषध, म्हणजे कुठे आहे मिळलं समजलं पाहिजे. बरं, ते समजलं मला, का बरोबर, तेही समजलं मला, पण मी क्रिया केली तर ना. मी जाऊन आणलं तर, नाहीतर त्याची व्यवस्था केली तर ती आमची क्रिया होते. मग ती इच्छापूर्ती होते. एकदम होत नाही. ही त्याची एक शृंखला आहे. हे सगळं जाणण्याची एक ज्ञानशक्ती आहे. एखादी गोष्ट आहे आणि मायेमुळे हे सगळं विश्व, माया शक्तीमुळे हे सगळं दृग्गोचर झालेलं आहे. याला मायाशक्ती म्हटलेलं आहे. उत्पत्तीचं कार्य आजवर गेलेल्या स्वरूपात असतं. चेतन देणारी, कार्य करणारी ही मायाशक्ती आहे. आणि ही सदैव 5 रूपात असते. व्यासमहर्षी सांगतात ही जी शक्ती आहे ती 5 रूपात असते. कोणती आहे, कशा प्रकारात? उदाहरणार्थाने जर पाहिलं तर प्रकाश हा एक स्वतंत्र विषय आहे. उदाहरण जर प्रकाशाचं घेतलं तर ते एक स्वतंत्र आहे. त्या प्रकाशाला कोणताही आकार नसतो. हा एक भाग झाला. तो सदैव निराकार असतो. प्रकाशाला आकार आहे का कधी पाहिला का? नाही, पण निराकार असतो. परंतु ती एक आनंद शक्ती आहे. ही जी आहे प्रकाशातली स्वातंत्र्य, प्रकाशाचं स्वातंत्र्य, ती स्वातंत्र्यातली आनंद शक्ती आहे. स्वातंत्र्याचं, त्या आनंदाच्या, प्रकाशाच्या स्वातंत्र्याचं एक प्रगटीकरण असतं आणि त्या प्रगटीकरणाला इच्छाशक्ती म्हणतात. व्यासमहर्षी म्हणतात ती इच्छाशक्ती आहे. त्याच्यानंतर त्या इच्छाशक्तीला कसलाही स्पर्श नसतो. आकार तिला आपल्या स्वतःच्याच भोवती फक्त असतो, बाहेर नसतो. आणि म्हणून
स्पर्शाशिवाय ती जाणणं त्याचं नाव आहे ज्ञानशक्ती आहे. आणि उत्पन्न करणारी ती शक्तीचे ज्ञान झाल्यानंतर तिची आहे क्रियाशक्ती. मग प्रकाश रूपता त्याला येते, म्हणजे प्रकाशित होतं कार्य, म्हणजेच ती चित्शक्ती बनते. आणि ह्या शक्तीची उपासना सदैव करावी म्हणतात. मनुष्यलोक, इंद्रादी पक्ष, इंद्रादी पद अपेक्षा न करता ब्रह्मपद प्राप्त करून घ्यायचं आहे. इंद्रादी लोक सुख आहे, लोक तुच्छ मानतात, स्त्री संघापासून दूर राहतात. यासाठी व्यवहारात लक्ष ठेवावं. काय ठेवायचंय लक्ष? पहिल्यांदाच एक लक्षात घ्यायचंय, पर स्त्री पुरुषांनी कधीही एकतात राहू नये कोणत्याही स्थितीत. महात्म्यांची अवस्था असेल तर सामान्य माणसाची काय स्थिती होते हे लक्षात घ्या, चिंतन करायचा विषय आहे. काय घडतंय? विश्वामित्रांसारख्यांची स्थिती काय घडली? 36,000 वर्ष उपासना करून सुद्धा मेनकेच्या स्वाधीन झाले. म्हणून मर्यादा पाहिजे, कुठे काय कसं, विवेक जागृत पाहिजे, अधीन होता कामा नये, हे लक्षात ठेवायचंय. आणि म्हणून त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या सांगितल्या. आणि ह्या कळण्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितलेली आहे. ती गोष्ट म्हणजे एकच आहे की बृहस्पतीची पत्नी तारा म्हणून होती. ती रूपवती आहे, लावण्य सुंदर आहे. ती एकदा चंद्राच्या घरी गेली असताना दोघंही कामविव्हल झाले. आणि ती तारा चंद्राकडेच राहू लागली. गुरु बृहस्पती चंद्राला म्हणाले, अरे पत्नीला पाठव. परंतु चंद्राने ते ऐकलं नाही. शेवटी तो म्हणतोय ती हिते तिच्या इच्छेने आलेली राहिलेली आहे, ती परत येईल तिच्याच इच्छेने. आता चंद्राने सांगितलंय शेवटी, बाबा रे, रजो दर्शनाने स्त्रीचा आणि दैनिक नित्य कर्माने मनुष्याचा दोष नाहीसे होत असतात. नित्य कर्म का करायचं आहे? स्नान संध्यादी कर्म हे का करायचं? मन बुद्धी चित्ताचं मालिन्य नष्ट करण्यासाठी. आणि ते नष्ट करण्यासाठी कर्म करायचं नाही, तर हे कर्म केलं की ते नष्ट होतं. त्याला जरा अगदी हलकं उदाहरण देतो. आपण प्रत्येक जण घरामध्ये करत असतो, असं मी गृहीत धरतो. नित्य स्वयंपाक जर करत असू आपण, तर स्वयंपाक झाल्यावरती ती भांडी सगळी रोजच्या रोज घासतो का नाही? का तीच वापरतो? घासतो ना. आणि ते घासताना काही मनात असतं का? काही नाही, करत असतो. कशासाठी? आपल्याला माहिती आहे ते शुद्धीकरण आहे. मग त्याचा संस्कार जसा शुद्धीकरणाचा वाटतो तोच अंतःकरणावर असतो. म्हणून नित्य नैमित्तिक कर्म ही झाली पाहिजे. आणि यासाठी त्यांनी सांगितलं, बाबा धर्मशास्त्र सांगतंय तेव्हा आपण शोक करू नका. बृहस्पती परत गेले. त्यांनी शेवटी इंद्राला सांगितलं,
इंद्राने सांगितलं, गुरुपत्नी परत पाठव. बलवान समर्थ संपन्न मनुष्य अहंकारामुळे निंद्य कर्मामध्ये अडकून पडतो. अन्यही लोक तसेच वागतील, धर्मक्षय होईल, तेव्हा तुझं वागणं योग्य नाही. पण त्यावेळेला गर्भवती तारा असते. मग बृहस्पतीकडे पाठवलं, मुलगा झाला. तो अतिशय सुंदर होता. आता तो मुलगा पाहून त्यांच्या दोघांच्याही अपेक्षा वाढलेल्या आहेत. युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. सगळ्यांनी सांगितलं. मग शेवटी ब्रह्मदेव मध्ये पडले. अरे, युद्ध करू नका आपापसात. तारालाच एका बाजूला बोलवलं आणि विचारलं, हा मुलगा कोणाचा आहे? तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे, हा पुत्र चंद्राचाच आहे. तेव्हा बृहस्पतीने चंद्राला तो झालेला मुलगा दिलेला. संग्राम टाळला. चंद्र पुत्राला घेऊन आला. त्याचं नाव बुध असं ठेवलेलं आहे. ही गोष्ट वरवर दिसते. मी एवढ्यासाठी सांगितली आहे की याचा आध्यात्मिक अर्थ व्यासांना काय म्हणायचा आहे. तर बृहस्पती म्हणजे परब्रह्म स्थिती आहे. ते देवांचे गुरु आहेत. सत्य स्वरूप आहे. तारा ही विद्या स्वरूपिणी आहे. स्त्री ही जगताची तारक आहे, म्हणून ती तारा आहे. चंद्राचा प्रवेश तेथे होतो. याचा अर्थ चंद्राच्या चंद्राचं म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी चंद्र राहण्याची जागा म्हणजे मन आहे. आणि त्यामुळे मनुष्याला आत्मसात ज्ञान प्राप्ती होत नाही. आत्मज्ञान प्राप्त होत नाही. यासाठी आत्मज्ञानाशिवाय सिद्धी कशी झाली तर टिकत नाही. त्यामुळे जगतात सर्वसाधारणपणे आत्मज्ञान न होता लोक हे सिद्धीच्या मागे लागतात. आणि मग परब्रह्माचं ज्ञान करून द्यावं जेव्हा इच्छा करतात, त्याच वेळेला त्यांना परब्रह्माचं ज्ञान हे मिळत नाही. मनामध्ये काम क्रोधादी रूपी दैत्य असतात. तेव्हा तारा ही तारक शक्ती विद्या आहे. त्यामुळे मनात ते राहतच नाही. सतत तिथे त्यांचा वास राहतो. आणि म्हणून संत सांगतात, काम क्रोधे घर केले रीते. तेव्हा आम्हाला तो परमात्मा काय आहे याचं ज्ञान होऊ शकेल. आणि यासाठी बुधरूपी प्रवृत्ती पुत्र बनतो. याचा अर्थ बृहस्पती परब्रह्म, तारा तारक विद्या, मनुष्याला मार्गदर्शक ठरणारं चंद्र म्हणजे मन आहे. आणि या संघाचा परिणाम काय होत असतो तर या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होऊ शकते. हा अर्थ आपण पाहू शकतो. अशा प्रकाराने मग त्या बुधाचा विवाह झालेला होता. आणि तिथे त्याला इलेशी आणि तिथे पुरुरवान उत्पन्न झाला. आणि पुरुरवाकडून पुन्हा त्या ठिकाणी चंद्रवंश सुरू झाला. हे व्यासांनी सांगितले. मनुष्य मोहात गुरफटला की धर्म आणि कर्म याचा त्याग घडतो. म्हणून हा सिद्धांत आहे. मग दयनीय स्थिती होते. अशा प्रकारे अनेक वर्ष जात आहेत. आणि मग त्या ठिकाणी विचार त्यांनी सांगितलेला आहे तो सगळा. ईश्वराच्या सत्तेने हे सगळं चाललेलं आहे. व्यासांनी
ही सगळी शक्ती व्यक्त केलेली आहे. पुढे मग व्यास म्हणतात, देवीनी विष्णूंना उपदेश केला. वटपत्रावरती विष्णू आहेत, हे सर्व कशाने चाललंय अशी शंका त्यांच्या मनात होती. देवीनी सर्व काही सांगितलं. या चराचरामध्ये शक्तीच्या योगाने सगळं कार्य चाललेलं आहे. ज्ञान मनुष्याला 6 प्रकारांनी होतं आणि यासाठी प्रत्यक्ष, अनुमान, शब्दप्रमाण, उपमान, अर्थापत्ती, साक्षी आणि ऐतिहासिक. इतिहासातनं सुद्धा ज्ञान मिळू शकतं. म्हणून आपल्याकडे इतिहासाला वेदाचं एक अंग सांगितलेलं आहे. परब्रह्म स्वरूपी महाविष्णूच्या इच्छेने हे विश्व निर्माण झालं. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या द्वाराने विश्वाचं उत्पत्ती, स्थिती, लय, कार्य चाललेलं आहे. हे त्रिदेव भगवतीला म्हणतायत. प्रकृती देवी, विधात्री देवी नमस्कार असो, कल्याणी कामदा नमस्कार असो, सिद्धिरूपिणी नमस्कार असो, सच्चिदानंद रूपिणी विश्वयोनी स्वरूपा तुला नमस्कार असो. तूच विश्वाचं सत असत रूपात विस्तार करते. साक्षी भावानी तू राहू शकते. चेतन पुरुष तेथे आहे आणि त्यामुळे तुझी 16 तत्व आहेत. आता हे 16 तत्वांचं आपण नुसतंच कर्म करतो. काही ठिकाणी कर्म करतात पण कशाचं आहे माहिती नाही. महालक्ष्मी करतो ना भाद्रपदामध्ये, तेव्हा तंतू ठेवतात ना, तातू का तंतू काय म्हणतात, तो किती गाठी असतात? 16. तिची 16 तत्व आहेत. ते महालक्ष्मी 16 तत्वांची आहे. मग 16 तत्व म्हणजे तिची कोणती 16 तत्व? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि मन. म्हणजे अष्टमीची म्हणून जी नवरात्रात पूजा असते तिच्या ठिकाणी सुद्धा 16 तंतूचा धागा ठेवतात. त्याच्या पाठीमागे हे कारण आहे. किंवा देवीला उपचार करताना 16 रूपामध्ये करतात. सगळे उपचार जे असतात तेव्हा ते सांगितलंय, तू परिवर्तीच होणारी आहे. तुझी क्रीडा हे जे आहे तो सगळा इंद्रजाल आहे. हे माते तू विश्व नित्य आहेस आणि प्रकृती तूच आहेस. तूच बुद्धिमानांची बुद्धी, बलवंतांची शक्ती, तूच कीर्ती, कांता, कमला, निर्मला, तुष्टी रूपा आणि मनुष्याला मुक्ती देणारी सुद्धा तू आहेस. वेदद्रष्टांना प्रथम पाहिलं तर गायत्री आहे, स्वधा आहे, सगुण आणि अर्धमात्रा तूच आहे. वेदांतात अगम निगम ही तुझीच रचना आहे. तेव्हा तुला म्हणायचं असेल, तुला जाणायचं असेल तर काय करावं सांगितलंय? तप केलं पाहिजे, इंद्रिय दमन केलं पाहिजे, समाधी अवस्थेमध्ये राहता आलं पाहिजे. आता तप करायचं म्हणजे काय करायचं? वनात जायचं आणि एकांतात राहायचं असलं तप नाही. तप या शब्दाचा अर्थ आहे की अभ्यास हा अखंड पाहिजे. आता काय माझं राहिलंय, आता काय मी करायचंय, ध्यान सोडून आता काय त्याच्या मागे लागायचं, हे येता कामा नये. अभ्यास योगेन तू कौंतेय. बघा तिथे भगवंत सांगतायत गीतेत, कौंतेया अर्जुना, अभ्यासाशिवाय गती माणसाला नाही. जीवाला अभ्यासा घडला पाहिजे. आणि म्हणून यज्ञ दान तपश्चैव न त्याज्यम 18व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतायत,
मग इथे काय अर्थ काय आहेत? शब्दार्थावर जाऊन उपयोग नाही. यज्ञ म्हणजे अखंड समर्पण भाव पाहिजेले. आता समर्पण भाव म्हणजे काय? आम्ही शंकासूर आहोत. समर्पण म्हणजे काय? संसारामध्ये एकटे दुखते असला तरी लक्षात ठेवा काय घडतं. दोघही शहाणे असून उपयोग नसतो. एकाला कोणाला तरी नमतं घ्यावंच लागतं तर संसार घडतो. त्याचा विपर्यास करू नका माझ्या म्हणण्याचा. दोन शहाणे एकत्र राहून संसार होत नसतात. एकाला पडतं घेतल्याशिवाय पुढचं चालू राहत नाही. संसार घडत नाही. ते समर्पण आहे एक प्रकारचं. आपला विचार, आपलं मन हे सगळं राखायचं असेल तर आजूबाजूला पाहून करणं याला महत्व आहे. द्वंद्व करून होत नाही. तो यज्ञ सतत आहे. आणि म्हणून आम्हाला तुकाराम महाराज म्हणतात, रात्रंदिवस आम्हावरी युद्धाचा प्रसंग. विकारांशी आहे, वैचारिक आहे, आणि वैशिष्ट्य एकाच गोष्टीचं असतं. अगदी अगदी क्वचित क्वचित म्हणजे नाथ महाराजांचं उदाहरण देत आहे. अन्यथा कुठेही संसारात एकमताने करणारी जोडी बिलकुल दिसून येत नाही. सकृत दर्शनी दिसेल, अहो हे माझ्यासाठी सगळं करतात. मनाची स्थिती काय? बुद्धीची स्थिती काय? कोणी कोणाचं मारून काय करतं? मन मारून याचा अर्थ. म्हणून अपेक्षाच करायच्या नसतात. आणि यासाठी ते आहे. दान म्हणजे का? सुट्टा सुट्टा दान. दान म्हणजे का? आसक्ती विरहित करणं. आसक्ती विरहित दान आहे. दिलंय, मी दिल्याचं मला स्मरण काय माहितीये का? मी दिल्याचं मला स्मरण असतं, पण मी घेतल्याचं स्मरण नसतं. जीवाचीच दशा आहे ती एक. महाभारतातच एक आलेलं आहे बरं का. गंमत कशी आहे बघा. दान. दानामध्ये कोण आहे अधिक बलवान? पुराणांत कर्ण फक्त. आणि कोण आहे? बलिराजा. बलिराजाचं आठवण झाली म्हणून सांगतो. एक हिमालयात एक जागा आहे, पाताल भुवनेश्वरी म्हणून. वरपासून भूमीपासून तिथे असल्या म्हणजे हिमालयातच उंचावरच भूमीपासून आज 100 फूट संबंध ही आहे, लेणी आहे बर्फाच्या. ते गर्भात आणि तिथे काही शिवलिंग आहेत. त्या शिवलिंगामध्ये मला हे समजलं होतं म्हणून मी शोधत होतो आत गेल्यावर. प्रचंड कठीण आहे उतरून जाणं. आता गव्हर्नमेंटनी सोयी केल्यात वगैरे. सोयी म्हणजे उतरण्याच्या सोयी अजून झाल्या नाहीत, पण दोर बांधून, साखळी बांधून सरपटत जाणं, पडायला माणसाला होणं, खाच कळगे. पण लाईट नेलाय तेवढ्या ह्याच्यात आतमध्ये अंधारात त्या. तर तिथे बलिराजा हा नेहमी वर्षातनं एकदा, तुम्ही होतात नाही का, तर वर्षातनं एकदा पूजेला येतो शिवाच्या. आणि त्याची येऊन जाण्याची खूण म्हणजे काय?
तर बलिराजा तिथल्या शिवपिंडीची जी पूजा करतो त्याच्यावरती सुवर्णाची फुलं असतात, की ओळखायचं त्यांनी की तो येऊन गेला. म्हणून माझी चौकशी मी विचारलं, तुम्हाला कसं माहिती? ते बातमी देऊन देत नाहीत, पसरून देत नाहीत. म्हटलं असू देत, तुम्ही सांगा मला कुठली पिंड आहे. मग त्यांनी मला नेलं, ती दाखवली पिंड, ही पिंड. म्हणजे अधिकार केवढा आहे आणि तो करतोय काय? कर्ण गेल्यानंतर, परत सांगतो, कर्ण गेल्यानंतर दानधर्म केलेला, पुष्कळ केलेला, स्वर्गात मिळालं असताना. पण स्वर्गामध्ये तिथे मात्र सगळ्यांना उत्तम पदार्थ भक्षण करायला आहेत. पण कर्णाच्या पानामध्ये आलं की सुवर्ण, मोती, हिरं, माणकं हे सगळं येत आहे. तो म्हणतो मला हे खाऊन काय करायचं आहे, मला नको आहे, मी खाणार कसं? म्हणून तो इंद्राकडे तक्रार घेऊन जातो. अरे तुम्ही का करता मला असं, मला आणलंय स्वर्गात आणि म्हणून तुला आठवतंय का काही, तुला आठवतंय का काही, तू कधी अन्नदान केलंयस का? तू कधी अन्नदान केलंयस का? फक्त हे सगळं देत राहिला, जमिनी दिल्यास, जमीन तुझी सुद्धा नाही, ती भूमातेची. सुवर्ण दिलंस, हे दिलंस, ते दिलं, त्याच्यामुळे ते. मग आता काय करू म्हणाला. म्हणून इंद्राने एक योजना केली आपल्या पंचांगामध्ये. ती कोणती? पितृपंधरवडा. की तू प्रतिपदा ते पौर्णिमा राहा आणि आपले जे कोणी राहिलेले आहेत अतृप्त, जे पितर योनीत आहेत, परत वेगळं असतं, सत्कर्मी माणूस आहे असं धरा तुम्ही. म्हणून तो मुक्त झाला, होत नाही, स्वर्गात गेला, होत नाही, नरकात गेला, हेही होत नाही, तो अंतराळात पितर योनीत तडफडत असतो. म्हणून आपल्याकडे ही योजना दिलेली आहे की पितृपंधरवड्यामध्ये तुम्ही आपल्या नेक्स्ट आधीची, अगदी आधीची पिढी जी असेल त्यांनी त्याच्या तिथीला आपल्या सगळ्या पैतृकांना, त्यांना गती असो नसो काही हो, त्यांना सगळ्यांना बोलव आणि त्यांना अन्न द्या. अन्न म्हणजे काय द्यायचं? पिंड द्यायचं. आम्ही दानधर्म केला, आम्ही देवाला अभिषेक केले, हा पूर्ण अधर्म आहे. तुमचं ऐश्वर्य दाखवायला तुमचं दान आहे, जे कर्णाचं झालं ते नाही त्याचा उपयोग. धर्मशास्त्रांनी त्यासाठी योजना दिली, सांगितलंय कर्म कसं केलं पाहिजे, हे सगळं आहे महाभारताच्या मध्ये, आदी पर्वामध्ये हा विचार सांगितलेला. आम्ही काही नाही, कोकणातली पद्धत म्हणतात, मला माहिती नाही, मी काही पाहिलं नाही. आमच्या घरात ते वातावरण असल्यामुळे त्यांच्याकडनं ऐकलं की त्या देशावरच आल्यावर आम्ही श्राद्ध पक्ष बघितले. आमच्याकडे असलं नसतंच काही. आम्ही फक्त अमावस्येला पान वाढतो, घराच्या दारावर ठेवतो, काव 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 आम्हीच ओरडतो आणि तो आला कावळा तो बरं घेतला, नाही तर ठेवतो त्याच्यासाठी पान. हे आम्हाला माहीत नाही, मी ऐकलेलं. मी परत सांगतो, मला माहित नाही. करत असतील तर उत्तम, नसेल तर हे असं, हे उपयोगाचं नाही. ते वाढ बघत असतात आणि म्हणून दानाचं आसक्ती विरहित
ते दान आहे. म्हणजे आसक्त विरहित कर्म ते दान. नंतर तप सांगितलंय. अखंडपणे अभ्यास पाहिजे. अखंड तपाचा अर्थ अखंड अभ्यास भगवंताला म्हणायचंय ते. सतत नाक धरून बसा, एकांतात बसा, समाधीत बसा नाही. देहभान आपोआप विसरणं. आणि ही अवस्था आम्हाला कर्म करताना येत असते. लक्षात घ्या, मी दिलेत उदाहरण तुम्हाला. सकाळच्या वेळेला स्त्री पुरुष कोणी असो कामात असतात. कोणाला कामाला जायचं असतं, कोणाला घरची कामं आवरायची असतात. एकदम विचारलं जातं, किती वाजले रे? 10 वाजले. अगं बाई, एवढा का वेळ गेला माझा? हे काम करता करता? काम करणाऱ्या माणसाचं बोलतोय. मग मला तुम्ही सांगा, मग काय करत होतात तुम्ही? कामच करत होतात ना? मग एकदम एवढा का वेळ गेला काय? म्हणजे ती जी अवस्था आहे ना तादात्म्यतेची, ती ही एक समाधी आहे. नित्य व्यवहारातलं सांगतोय तुम्हाला. बघा तुम्हाला अनुभव येतो का नाही. ती स्थिती आहे इथे, ती समाधी. अभ्यासाचा अर्थ सतत चिंतन पाहिजे. मग आम्हाला मार्ग मिळतात, विचार मिळतो, स्फूर्ती मिळते, कवित्व येतं, लेखनत्व येतं, लिहावं असं वाटायला लागतं. आणि जेव्हा ते लिहिलं जातं त्यावेळेला तो एक प्रकारचा आनंद मिळतो. ती आनंद शक्ती आहे, ते प्रगटीकरण आहे भगवंताचं. आणि म्हणून हे त्यांनी सांगितलं, एकमात्र सत्य आहे ते ब्रह्म आहे, त्यात माझ्यात भेद नाही. भगवती म्हणते, जे जे नित्य सनातन आहे, विश्वरचनेत तत्पर आहे, तेव्हा ती अनेक रूपामध्ये असते. म्हणून प्रकृती ही 7 रूपात असते. आम्ही प्रकृती नुसतं म्हणतो, पण ती 7 प्रकारात असते. शाश्वतता, क्षणिकता, शून्य अवस्था, नित्य, अनित्य, कृतक आणि अहंकार. अहंकाराचा अर्थ साम्यावस्था. ही प्रकृतीची लक्षण आहे. आणि म्हणून विस्तार रूपाने ती 3 रूपात विस्तार करते. वाग्बीज, कामबीज आणि मायाबीज. या माध्यमातनं उपासना घडली पाहिजे. आणि ही उपासना घडण्यासाठी कशी करावी हे व्यासांनी सांगितलंय. जमदग्नीला हा प्रश्न पडला तेव्हा लोमेश ऋषींनी सांगितलं, ती एक गोष्ट सांगते. कौशल्य देशाचा राजा होता. तो ब्राह्मण आहे. पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामिष्ट यज्ञ केला. तेथे गोभील नावाचे एक ऋद्विज होते. ते सामवेदीय होते. त्यांना दम लागल्याने त्यांचा स्वर बेसूर झाला. देवदत्त रागवला, म्हणाला, पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करतोय आणि मला स्वरभंग का करता तुम्ही? गोभील रागवले. त्यांनी शाप दिला, तुला जो पुत्र होईल तो मूर्ख मुलगा होईल आणि मुका पण होईल. श्वास घेणे आणि सोडणे ही सहज क्रिया आहे. ही प्राकृतिक आहे. हे देहाचं लक्षण आहे. आणि श्वास रोखणं कठीण काम आहे. व श्वास न रोखल्याने स्वरभंग झाला, त्यात माझा अपराध काय आहे? मी काय केलं वेगळं? देवदत्त घाबरला, दया करा म्हणाला. मूर्ख मुलापेक्षा ही पुत्री बरं. उपाय सांगा. गोभील म्हणाले. त्यांनी उपशाप दिला. मुलगा प्रथम मूर्ख असेल, परंतु पुढे तो विद्वान होईल. यथावकाश मुलगा झाला. सर्वसाधारण मूर्ख लक्षण सगळे प्रगट झालेली होती. सगळेच जण त्याचा तिरस्कार करायचे.
शेवटी तो गुरुग्रही गेला, त्याचे मुंज करून त्यांनी पाठवलं, पण तिथेही त्याचा तिरस्कार व्हायचा. शेवटी त्यांनी घर सोडलं, वनामध्ये गेला. तिथे त्यांनी साधना काय करावी हे त्याला कळत नव्हतं. एक दिवस तसाच बसला आणि मग त्याच्या असं लक्षात आलं, एक सूकर हे जो आश्रमामध्ये आलेलं आहे आणि ते ओरडतंय, एम एम एम. त्याला ते बघून अवस्था का म्हणतोय असं आहे, तर त्याला तोंडात कोणी बाण मारला होता आणि त्यामुळे तसा आवाज येत होता. हे पाहून त्याला वाटलं पण एकच गोष्ट, की हा जीव इतक्या हलक्या दर्जाचा असून एम 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 म्हणतोय, म्हणजे हा एकाक्षरी मंत्र आहे का? मला ती प्रेरणा व्हावी आणि मी तो बाण काढावा. म्हणून तो एकाक्षरी मंत्र म्हणायला लागला. वाल्मिकींप्रमाणेच त्याच्या ठिकाणी बदल झाला आणि तो त्या ठिकाणी ही जी उपासना आहे त्यांनी जे स्वीकारलेलं एकाक्षरी मंत्र ऐन, ते काय आहे? त्याला म्हटलंय वाघबीज उपासना. म्हणजे काय? वाघबीज उपासना ओळखता आलं पाहिजे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे हा भगवतीचा मंत्र आहे. याची साधना करायला पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे, वेदोक्त मंत्र असतात, बीजमंत्र त्याला म्हणतात. त्या बीजमंत्रांना कोणताही अर्थ नसतो, पण सामर्थ्य असतं. लक्षात आलं? सामर्थ्य असतं त्या मंत्रांना, शब्दांना. म्हणून पूर्व काळामध्ये जी जी स्तोत्र करतात, जी जी गोष्टी करतात, तिथे करणाऱ्याचा नामोल्लेख असतो. रामरक्षा पाहिलं, बुध कौशिक ऋषी आहे ना पहिला उल्लेख. का बरं? तो त्यांची तपसाधनेचं जे बळ असतं ते आपल्या उपासनेला जोड करून देतं, हे लक्षात घ्या. म्हणून त्यांचं स्मरण करायचं आहे. ते देत असतात, ते वाघबीज आहेत सगळे, ही वाघबीज आहेत. आणि यासाठी त्या ठिकाणी ते बघायचं आहे, श्रद्धा ठेवायची आहे, श्रद्धेने आपण त्याचा उपयोग करायचा आहे. आणि यासाठी बघा दुसरा एक गुरुचरित्रात उदाहरण आलेलं आहे. जिव्हा छेदुनी अहोरात्र करी भुवनेश्वरी स्तोत्र देशी 14ही विद्या तया नरहरी दत्तात्रेयायै पा. जिव्हा छेदुनी अहोरात्र, त्या करवीर क्षेत्रातला ब्राह्मण आपल्या कुलस्वामीने भुवनेश्वरीच्या इथे आलेला, औदुंबरला. तिथे भुवनेश्वरीचं मंदिर आहे. तिला प्रार्थना करतोय, जिव्हा छेदुनी अहोरात्र. म्हणजे काय केलं? जिव्हा म्हणजे कापून नाही अर्थ, छेदून म्हणजे शब्दचा अर्थ कसा घेता चालेल. अखंडपणे भगवतीचं नामस्मरण केलेलं आहे. आणि माझी धारणा आहे तो ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे म्हटलेला आहे. आपण नाही का म्हणत, काय रे किती तुला कानी कपाळी ओरडायचं, एवढं तुला कळत नाही का? माझ्या दाताच्या कण्या झाल्या, कण्या दाताच्या होतात का? आपण त्या खातो का? पण नाही, बोली भाषा आहे, त्याच्यातला मतितार्थ घ्यायचा आहे की अखंडपणे तुला सांगून काही तुझ्यात फरक पडत नाही. काय म्हणावं तुला? ती अखंड जिव्हा चैतन्य होणार करी भुवनेश्वरी स्तोत्र, तो अर्थ आहे. मग त्याला ते ज्ञान प्राप्ती झाली, नुसते नाही झाली.
घरामध्ये असलेली कुळातली उपासना, वेदोक्त उपासना, त्याच्यासाठी लागलेली तळमळ, पैतृज गुण आले, पित्याचे गुण, कुळातले गुण आले सगळे. म्हणून आपली जबाबदारी आहे, आमचं कुळ कसं पवित्र आणि शुद्ध राहील ही जबाबदारी प्रत्येक पुढल्या कुळातल्या माणसाचीच आहे. तर ते पुढे जातं, नाही तर नाशात ठरलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, सोपं नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, तळमळ होते, उपजत गुण आहे, इच्छा आहे, ज्ञानप्राप्ती झाली, ओंकार जपानी, हाही एक नाम जप आहे, हरि ओम ओम ओम. पण तो कसा आला पाहिजे, तो आतनं अनाहत शब्द बाहेर पडला पाहिजे, अनाहत. आणि पराशक्तीचं त्याच्या ठिकाणी ध्यान होतं. सारस्वत मंत्र ओमची उपासना आहे, वाणीनी जपानी मननानी. म्हणून हे गीतेमध्ये यज्ञ दान तप सांगितले. यज्ञ सात्विक असतात, राजस असतात, तामस असतात. ऋषीही तसे पाहिजे. ऋषी सुद्धा, कर्ता सुद्धा निर्दोष असावा लागतो बरं का. कर्माचा कर्ता म्हणजे जो व्यक्ती करणारी आहे ती एकटीच नाही, तर जे ऋद्वीज असतात ते सुद्धा असतील तर फलोन्मुखता आहे, नाही तर कर्माला फलोन्मुखता नाही. बघा तुम्ही अगदी रामायणातलं बघा, वशिष्ठांनी केले नव्हते का पुत्रकामेष्टी यज्ञ वगैरे आधी दशरथासाठी केलं होतं, सगळं केलं होतं, पण फलोन्मुक्ता होत नव्हती. मग घडली कशामुळे? वशिष्ठांच्या लक्षात आलं की हे माझ्यातनं होणार नाही, फलोन्मुक्ता नाहीये, सगळेच कर्म करून झालेले धर्माने सांगितल्याप्रमाणे. मग आता अडतंय कुठे? धर्मशास्त्राचा वेदाचा हक्कानी आहे की झालंच पाहिजे, त्याप्रमाणे केलं तर, न केलं तर दोष तुमचा. मग त्यांनी अवलग शृंगीला बोलवून आणलंय, कारण तो तपस्वी आहे, त्या तपाचा परिणाम आपल्याला मिळू शकणार आहे. मग वशिष्ठांचा नव्हता का? नाही. ह्या फलोन्मुखतेसाठी वशिष्ठांचं तप कमी पडत होतं हे त्याच्यावरनं कळतंय. म्हणून त्यांनी शृंगीची योजना केली, त्या शृंगीला बोलवून आणलं. आपल्या मित्राची मुलगी, त्यांनी लोमपाताची मुलगी दत्तक घेतली मित्राचे, आणि ती त्याला देऊन त्याला संसारात अडकवलं, इकडे यज्ञ करवलं. म्हणून ऋद्वेष सुद्धा चांगले लागतात, उगीच एकतर्फी होत नाही बरं का, सगळं अनुषंग लागतो. एक शुद्ध आणि एक अशुद्ध होऊन होत नाही, हेतू शुद्ध पाहिजे, कर्म शुद्धी पाहिजे, करणारा शुद्ध पाहिजे, सांगणारा शुद्ध पाहिजे, साहित्य शुद्ध पाहिजे, द्रव्य शुद्धी त्याला एकच शब्द आहे, गीतेमध्येच तो आले यज्ञावरून. द्रव्य शुद्धी, द्रव्य यज्ञ म्हणजे काय? ते द्रव्य शुद्धी आहे, तर तुम्हाला फलोन्मुखता आहे, नाही तर नाही. यासाठी त्यांनी हे सगळं सांगितलेलं आहे. राक्षसांनी हे सगळं केलेलं आहे, ते तामस यज्ञ होते, निर्गुणाची उपासना आहे. आणि म्हणून ज्ञानयज्ञ आहेत. यज्ञात देश, काल, द्रव्य, मंत्र, ब्राह्मण सर्व काही शुद्ध आणि पवित्र लागतं. मंत्र शुद्धी लागते, द्रव्य शुद्धी लागते, आणि म्हणून हे सगळं दिसून येतं. महाभारताचं उदाहरण आहे, पांडव वनवास का आला, त्यांनी जो राजस्व यज्ञ केला ना, त्याच्यामध्ये त्यांचा जो अभिमान होता, आम्ही सर्वस्व श्रेष्ठ आहोत, त्याचा दोष आला. पुढे फळ काय झालं?
एकावरतीने गेलं, वनवासापर्यंत गेलं. म्हणून किती गोष्टी सावध असाव्या लागतात प्रत्येक कर्मात. दानवांसाठी तामस यज्ञ आहे, यासाठी मनशुद्धी हवी आहे. मनशुद्धीनंतर शरीर शुद्धी आहे. मानसयज्ञ श्रेष्ठ आहे. मानसयज्ञातील पुढील क्रिया म्हणजे काय आहेत, तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की कुंडलिनी शक्तीच्या क्रिया, इडा पिंगला सुषुम्ना नाडीतून प्राणाग्नीचा होम होतो. अद्वैताची अनुभूती येते. मानस यज्ञच मोक्षदाता आहे. आणि म्हणून भगवती शक्तीमुळे सर्व काही चाललंय. आधाराशिवाय बघा तुम्ही, हे सगळं अवकाश आहे. आधाराशिवाय अंतराळात फिरताय. पृथ्वी स्वतःभोवती फिरतीये आणि अवकाशातही फिरतीये. नुसते एक गोळा फिरत नाहीये, ती स्वतःभोवती फिरत फिरत सगळ्याला प्रदक्षिणा नक्षत्र ग्रहमंडलात चाललेला आहे. आणि म्हणून आधाराशिवाय ग्रहमंडल, नक्षत्रमंडल, पृथ्वी सर्व चाललंय. आणि म्हणून या पृथ्वीचं नाव धरा म्हणून आहे. धरा म्हणजे धारणा शक्ती आहे. ब्रह्मा विष्णू महेश, ब्रह्मलोक, वैकुंठ लोक, कैलास लोक हा निर्माण झालेला आहे. पृथ्वीची स्थापना झाली. मानस संकल्प सृष्टी होती. सर्व निवृत्ती मार्गाचे होते. प्रवृत्ती मार्ग कोणी घेईना. शेवटी ब्रह्मदेवांनी अंडज, स्वेदज, उद्भिज, जरायुज ही सृष्टी निर्माण केली. आणि जेव्हा मनुष्य निर्माण झाला तेव्हा भगवंताला आणि मनुष्य ब्रह्मदेवांना आनंद वाटलेला आहे. तरी ब्रह्मदेवांचं अस्तित्व संपलं म्हणजे ज्या वेळेला त्यांनी स्वतःच्या उजव्या अंगापासून पुरुष निर्माण केला स्वयंभू म्हणून, आणि डाव्या अंगापासून स्त्री निर्माण केली ती शतरूपा राणी. म्हणून प्रसिद्ध तेथे सूर्यवंश सुरू झाला. अनेक राजे, अनेक भक्त यांची चरित्र सांगितलेली आहे. यामध्ये एक व्रत सांगितलं, नवरात्र. नवरात्र म्हणजे मी आता काल आपल्याला अर्थ सांगितलाय, ज्ञानाचा विषय त्या निगडीत आहे. ते म्हणतायत देवीची उपासना करा, आपल्या कुलपरंपरांप्रमाणे करावी. एक त्यांनी सांगितलं पहिल्याचा. पण स्थूल रूपाने काय आहे, तर जागा स्वच्छ करायची, पत्रावळी, दुर्डी, त्याच्यामध्ये कलश ठेवून त्याच्यावरती माळ सोडतात. देवी त्या ठिकाणी स्थापना करतात. ही सगळी प्रतीक आहेत. कशाची प्रतीक आहेत? हे जे आपण करतो ती प्रतीक आहेत. कशाची आहेत? कलश हे विश्वाचं प्रतीक आहे, ही भगवती शक्ती आहे. माती हे पृथ्वी आहे, सर्वांगभूत आहे. माळ हे तेज आहे, पिवळी फुलं त्याला हवी आहेत. आज जी आपण एक तिळाची फुलं म्हणून स्वीकारतो ती खरी तिळाची फुलं सुद्धा नाही, ती एक पिवळ्या प्रकारची फुलं पाहिजे नाही, म्हणून रानफुलं आहेत ती खरी. पण ठीक आहे, सगळे तिळाची फुलं म्हणतात, तिळाची फुलं, त्याने काही दोष नाही आहे त्याच्यात, पण अर्थ सांगितला. हे नवाचं ज्ञान आहे, शक्तीचं ज्ञान आहे. विश्वाची निर्मिती ही शक्तीच्या साह्याने होते. आत्मप्रकाश लोप पावतो. श्रीयंत्र त्रिकोणात असतं. त्रिकोण हे शिवशक्तीचं मिलन आहे. बिंदूत शिव आहे आणि त्याच्यामध्ये दोन बिंदूमध्ये श्रीदेवी आणि लक्ष्मी आहे. स्थावर आणि चल अशा दोन स्वरूप आहेत. त्याच्या ठिकाणी कुंकुम तिलक आहे. तो कुठे बुक्क आहे, कुंकू आहे, ज्ञानचक्षुचं प्रगटीकरण होतं. म्हणून आपल्याकडे प्रवचनादी विषयामध्ये प्रत्येकाला बुक्का लावण्याची पद्धत असते. मग हळद कुंकू एकत्र करून हळद आणि बुक्का एकत्र करून लावलं तरी तो सर्वांनाच चालू शकतो. तर तिथे स्पर्श करायचा, ज्याचा अर्थ असा आहे ज्ञानचक्षुला स्पर्श आहे, ज्ञान मिळायला मदत होते. अर्थ आहे प्रत्येक गोष्टीच्या मागचे. स्वारच्या मन्वंतरामधली गोष्ट आहे. सुरत नावाचा राजा होता, प्रजावत्सल आहे.
एकदा राक्षसांचं त्याच्याबरोबर युद्ध झालं. युद्धात बलवत्तर ठरला. त्यांना प्रधानजी मिळाले, राज्य गेलं, सैन्य गेलं, द्रव्य सगळं हरण झालं. तो वनात निघून गेला, मेधा ऋषींच्या आश्रमात आला. राजांनी त्यांचं स्वागत केलं. आश्रम उत्तम होता. ऋषींनी येण्याचं कारण विचारलं, त्यांनी सगळं सांगितलं. तेव्हाच वैश्यही आला, त्याचं नाव समाधी आहे. श्रीमंत घरात जन्म झालेला आहे. धनलोभानी घरातल्यांनी मला हाकलून दिलेलं आहे. दोघं म्हणाले, कल्याण कल्याण कशात आहे कळत नाही. धन संपत्ती स्नेह सर्व काही आहे. म्हणून या ठिकाणी त्यांना नवरात्र विधी व्रत करायला सांगितलेलं आहे. पंचमहाभूताचं प्रतीक त्या ठिकाणी या जो कलश आहे ते विश्वाचं प्रतीक आहे. त्याच्या समोर आपण पंचमहाभूताचं प्रतीक म्हणून काय ठेवतो? विड्याचं पान म्हणजे पृथ्वी आहे, सुपारी म्हणजे वायू आहे, खारीक म्हणजे जल आहे, बदाम म्हणजे आकाश आहे, हळकुंड म्हणजे तेज आहे, आणि शक्ती ही क्रयशक्ती आहे. म्हणून एक नाणं आणि एक सुपारी कलशामध्ये ठेवली जाते, ती क्रयशक्ती आहे. तेलाचा दिवा ज्ञानज्योत आहे, तुपाचा दिवा प्रेम स्नेह आणि ज्योत आहे. म्हणून हे करायचं आहे. पंचमीला ललिता गौरीचं पूजन आहे, अष्टमीला महालक्ष्मीचं पूजन आहे. दक्ष प्रजापती यज्ञावेळी भद्रकाली प्रगट झाली होती. रामाने नवरात्र केलं होतं. कुमारिका तसंच या काळात कुमारिका पूजनही करायचं आहे. 1 आणि 2 वर्षाच्या ज्या असतात त्या कुमारिकाच असतात. त्याच्या पुढची त्यांची रूप बदलतात. 3ऱ्या वर्षाला त्रैमूर्ती रूप असतं. 4थीला कल्याणी, 5वीला रोहिणी, 6वीला कालिका, 7 वर्षाचा चंडिका आहे, 8व्याला शांभवी आहे, 9व्याला दुर्गा आहे, 10व्याला सुभद्रा आहे, आणि 10 वर्षाच्या पुढे मात्र कुमारिका आहे. म्हणून पूजन करू नये. केव्हाही कोणाचं करायचंय हे लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे कोणी चढत्या क्रमाने म्हणजे प्रतिपदेला 1, द्वितीयेला 2, तृतीयेला 3, चतुर्थीला 4 अशा 9 पर्यंत संख्या जातात. पण ज्याच्या त्याच्या परंपरेने ऐश्वर्यही पाहिजे ते. सगळ्याचीच मदत लागते. आपल्यात शक्ती पाहिजे, आई पाहिजे ना. बरं तुमच्याकडे सगळे पण करायला सहाय्याला कोणी नाही, उपयोग काय? तारतम्य भाव पाहिजे. तारतम्य भाव पाहिजे आहे. उगीचच्या उगीच करत सुटायचं नसतं. पण त्यांनी जरी सांगितलं असलं तरी काही अंशतः हे भाग आपण करू शकतो. देवी पूजन श्रीरस्तू किंवा श्री मंत्राने होते. प्रत्येक गोष्टीला कार्यकारण परंपरा आहे. कर्माला तिथे गती आहे. जन्मजयांनी विचारलं त्यावेळेला यासाठी काय होतं म्हणाले, कर्तेपणाचा अभिमान गेला पाहिजे म्हणाले. पूर्वज आणि यदुवंशांचा संबंध होता. वसुदेव धर्मात्मा असूनही खूप काही सोसावं का लागलं? वसुदेव पूर्व काळामध्ये कश्यप होता. त्याची पत्नी अदिती होती आणि दिती आहे सुरसा म्हणून आहे. शापामुळे वसुदेव देवकी रोहिणी परत आलेल्या आहेत. यज्ञासाठी वरुणाकडून कश्यपानी गायी आणल्या, त्या परत केल्या नाहीत म्हणून वरुण रागवले, शाप दिला. द्वापारामध्ये तो पुन्हा मनुष्य रूप धारण करून आणि स्त्री रूप धारण करून तुम्हाला भोगायला यायला लागेल म्हणून दितीला शाप दिलेला आहे. त्याच्यामध्ये दितीच्या उदरी मरुद्गण आले आणि वसुदेव जो आलाय तो हा वरुणाच्या शापानी आला. रोहिणी आणि देवकी या दोघीही शापानी पुन्हा तिथे आलेल्या आहेत. असा शापही झाला. सर्व सहन करण्यासाठी देवीची उपासना करावी लागते. कुलधर्म कुलाचार काय आहेत, पण एक गोष्ट निश्चित आहे की कोणत्याही स्थितीत कोणतंही देवकर्म ऋण काढून करू नये. ऋण काढून नाही.
जे येणार आहे त्याच्यामध्ये करायचं, लागलं तर, नाही तर आपल्या ऐपतीने आपल्याला जमेल तेच करायचं. उगीच ऋण कोणतंही काढायचं नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. कुलधर्म कुलाचार काय आहे, म्हणून मनाने प्रेमाने जमेल ते करावं, करण्यामध्ये प्रेम आणि आनंद हवा आहे. म्हणून मी नेहमी एक गोष्ट, हे तुम्ही यज्ञकर्म वगैरे म्हणताय, रोजच सांगतोय तुम्हाला, घरामध्ये रोज जरी आमटी भात केलात, कुठला भात केलात, तरी प्रेम पाहिजे त्या करण्यात. त्रागा, उद्वेग, कडकड, कटकट, बडबड असेल तर सगळं पंचपक्वान्न सुद्धा निरर्थक ठरतं, कोणालाही अंगी लागत नाही. ऋण काढून तर करूच करायचं नाही. व्यास महर्षी स्पष्ट सांगतात. मग आपली यथाशक्ती जे देवानी जे आपल्याला दिसते, म्हणून आपल्या मनात भावना साधकाच्या काय पाहिजे, जे देवानी दिलं आहे तेच आपलं आहे, प्रेमाने आनंदाने तेच आपलं आहे. ते आशेवर ठेवायचं नाही. हा येईल तो देईल, ते देईल तो देईल, तू दे रे, तू कर रे, तुला यश देईन, तुला कीर्ती देईन, नाही, काही कोणी देत नाही. आणि एक भाबडी समजूत काढून टाका, कोणी कोणाचं सुख दुःख घेत नसतं आणि घेता येत नाही. ज्याचं त्यालाच सोसावं लागतं. आणि त्यासाठी कोणी काही मागितलं तरी देऊ नये आणि आपणही त्यात गुंतू नये, हा विचार त्या ठिकाणी महत्वाचा आहे. म्हणून संबंध विश्व राग द्वेषादी अवृत्त होतं, धर्माचरणाने वासना स्थिर होतात, मग अधर्माने वासना मलिन होतात, धर्मही मलिन होतं. धर्मशक्तीचं महत्व आहे हे समजावं म्हणून ही घटना सांगितलेली आहे. ती काय आहे ती आपण उद्याला बघू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायण इति समर्पयामि. हरि ओम तत्सत. आपल्याला एक गोष्ट फक्त सांगून ठेवतो की मध्यंतरी गीतेवरचं एक पुस्तक लिहिलं. गीतेवरचं असं नाही, गीतेतल्या यज्ञ संकल्पावरती भगवंताच्या इच्छेने लिहिलेलं आहे आणि त्यावर टीका ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. ते जी केली आहे ती आणि गीतेचा विचार काय, तो असं एक पुस्तक आईच्या समर्पणा म्हणून केलेलं आहे. तर मी त्या लागल्या तर उद्याला प्रती घेऊन येईन. कोणाला आवश्यकता वाटल्या, योग्य वाटलं तर जरूर बघावं अशी आपल्याला विनंती. आणि गीतेचं आणखी एक पुस्तक पुढे मात्र पूर्णपणे गीता सुप्रबोधिनी म्हणून होईल. ते प्रत्येक मंत्र त्याचा अनुबंध, मंत्र त्याचा भावार्थ आणि त्याच्यावरचं विवरण असा मोठा विस्तृत ग्रंथ होण्याचे आहेच. काम चाललंय त्याचं बऱ्यापैकी. पण कानावर फक्त घातला हा त्यातला गीतेचा एक छोटा विषय. आणि आत्ताच जे मी म्हटलं तोच सगळा भाग त्याच्यामध्ये भगवंतांनी यज्ञकर्म किती ठिकाणी जोडलेलं आहे हे सांगायचं. यज्ञ म्हणजे फक्त ऋद्वीचं होम हवन नाही, ते आहेच आहे, ते सगून एक रूप आहे. पण मूळ रूप जे आहे भगवंताचं निर्गुण, त्यांनी कशाशी जोडलेलं आहे ते कळावं आणि आपल्यालाही आपलं कर्म निर्दोष कसं करता येईल हे व्हावं. अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या मानवाला सांगितलेला एक फोकस किंवा एक विचार आपल्या पुढे ठेवणार आहे. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि. हरि ओम तत्सत.
विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज के, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय। जय जय रघुवीर समर्थ अम्बा माता की जय। दुर्गे दुर्गटवारी तुझं संसारी अनाथनाथये अंबे करुणानिस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय सासमर्दिनी सर्वरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवनी भवनी पाता तुझा ऐसे नाही चारी शमले परंतु नोंदवे काय चारी लोकवाही ते तू वक्ताला ने पाप सगळा जय देवी जय देवी जय सासू सर्वरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न होती निराशा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून आशा नरहरितलिंगाना पदकंडरेशा जय देवी जय देवी जय चाचो सर्वरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी अश्विन शुद्ध पक्षे अंबाबैस सिंहासनी हो प्रतिपदे पाशुने स्थापन दी करुणी हो मूलमंत्र करुणी भौती रक्षक ते मुनी हो ब्रह्मा विष्णु रुद्र पूजन करते हो उदो उदोकारे गर्जती काय महिमा वर्णोती चाओ उदो बहुला उदो अंगाबाई माऊली चाओ वेदेचे दिवशी मिळते 64 योगिनी हो सकळांमध्ये श्रेष्ठ शिवरामाची जननी हो मळवट पातळ दूर भरणी हो कार्य गर्जती सका चामुंडा उदो बोला इमामुलीचा तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मळवट पातळ चोळी कंठी हार कंठीचे पदके कासे पीतांबर पिवळा अष्टभुजा निर्मितांबे सुंदर हे नाव उदो बोला माऊलीचा चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक नदी हो उपासका प्रसन्न करणी हो मन माझे मोहिले पासे जगन्माते मनमोहिनी हो भक्ताच्या माऊली सुरते घेते टांगणी हो उदो पंचमीचे दिवशी व्रत ते उपान तुझला भवानी स्तवते हो रात्रीचे समयी करते जागरण हरिकथा हो आनंदे प्रेम सन्माने कृता उदो बोला षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वरतला हो घेऊन हर्षे गोंधळ
कवळी एक अर्पित देसी हार गता प्रसन्न झाली कुळा माऊलीच्या सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी जाते दोनांदसे पुष्पे नाना परी जाई जुई शेवंती पूजा रे कियली परवी भक्त संकटे पडताचे निघेचे वरचे अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी सह्याद्री पर्वती जननी मनमाजे मोहिले शरण आलो तुझला गेले प्रसन्नांत करणी उदो बोला माऊलीचा नेहमीचे दिवसे 9 दिवसांचे पारणे सप्तशती हो सद्भक्ती करुणी हो दुसन्ने नैवेद्याची अर्पियली जनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले करुणी हो उदो बोला माऊलीचा दशमीच्या दिवशी यशी मुलांनी हो चुनारला शुंभ निशुंभाधिकारा ससाकिती रणी हो प्रागामुदासाश्चर्य देवता चरणी हो उदो भवाई माऊलीचा उदो कारे गणती कायम तिचा उदो अंबाबाई सोन्याच्या पावला दैवी लक्ष्मी ओवाळीते कापुराने भक्ता प्रसन्न जाती सोन्याच्या पावलाने नेसते बरदरे चवळी बदामी झाली करून काजळ कुंकू नाके मगणीला सोन्याच्या वापराने पांढऱ्या केसावरी शोभे जाळी गळ्यात कळसरी बांगडी नागमोडी कंकण पावलांनी कंकणी कुशावरी बाकी शोभती दंडावरी हसत वारी उडी होण्याच्या पावलांनी देवी लक्ष्मी कुलपाचा करी तोडा मध्ये घातला वेडा वेणीत नागफणा मुखे रंग विडा सोन्याच्या पावलांनी पाय झोपे वर शोभते रूळ ताने पारडे माता खेळली बाळ सोन्याच्या पावलांनी पेव घालते आळवाणी राबते दासदासी त्या गाई म्हशी विगुमते डेऱ्यात सोन्याच्या पावलांनी विलक्ष्मी आली ओवाळते कापू भक्ता प्रसन्न झाली सोन्याच्या पावलांनी माते तुझ्या चरणी आश्रय देसे अम्मा तेनेचे नित्यमनी तुष्टी घडे प्रकार लागो तुझ्या भजनी हे मन सिद्ध त्याहून अन्य बेनकांश चित्त सर्वस्वी तूच आमचे जगदंबा माते आम्ही तुझे प्रिय शिशूच तुझे नाते
वाटो कसाही गुणहीन पण एक परसी मज चोच नामे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. अंबा माता की जय. एक